चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री क्षेत्र गाणगापूर। मित्रांनो, श्री क्षेत्र गाणगापुराला दत्त भक्तांचे पंढरपूर म्हटले जाते। येथे हजारो दत्त भक्त नित्य दर्शनाला येत असतात। हे स्थान अत्यंत जाज्वल आणि जागृत देवस्थान आहे। भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल 23 वर्ष वास्तव्य होते। निर्गुण पादुकांच्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे। मुंबई चेन्नई रेल्वे मार्गावर गाणगापूर हे स्थानक आहे। सोलापूर येथून पुढे गुलबर्गा स्थानका अगोदर आपल्याला गाणगापूर स्थानक लागते। पुण्यापासून गाणगापूर हे अंतर 327 किलोमीटर असून पुढे 21 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र गाणगापूर आहे। मणिगिरी तथा मणिचलच्या पायथ्याशी हे पवित्र तीर्थक्षेत्र वसलेले आहे। श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती, गाणगा ग्रामी असे ख्याती, जे तया स्थाना तात्काळ होती मनोकामना, काही न करो अनुमाना, प्रत्यक्ष देवते ते असे श्री गुरुचरित्रात वर्णन आढळते। चराचरात देव वसला आहे असा समज आहे, परंतु गाणगापूर प्रत्यक्ष देव आहे हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात। त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाही। नित्य जे जन गायन करती, त्यावर माझी अतिप्रीती, माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात, हे श्री गुरुदत्तांनी सांगितले आहे। गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी जवळजवळ 23 वर्ष वास्तव्य केले। या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगमस्थान, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे। या दिव्य स्थानाचे दर्शन भाविक घेत असतात। तसेच कल्लेश्वर येथील दर्शन घेऊन गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात। भीमा व अमरजा या दिव्य पवित्र 2 नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तिपीठावर झाला आहे। हा संगम निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। या संगमस्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत। या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे। या संगमात स्नान केल्याने भाविकांची पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतो, हे मात्र निश्चित। निर्गुण मठाच्या पादुका दर्शना अगोदर भाविक संगमावर स्नान करतात। पौर्णिमेचे संगम स्नान हे येथे विशेष मानले जाते। संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे। या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे असे म्हणतात। हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत। भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा औदुंबर वृक्ष आहे। भस्मांचा डोंगर या दिव्य स्थळाचे
एक विशेष महत्त्व आहे. श्री क्षेत्र गाणगापुराचे भस्म प्रसिद्ध आहे. हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो. हजारो वर्षापासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी जगाच्या कल्याणासाठी मोठमोठे यज्ञ केले होते. त्याच यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झालेली होती. आजपर्यंत लक्षावधी दत्त भक्त या भस्म टेकडीतून पवित्र भस्म घेऊन जातात. हे भस्म संकटनाशक, दुरितहारक आहे. परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात. संन्यासी वृंद भस्म स्नानासाठी याच भस्माचा उपयोग करतात. दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी इथून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. कुठलाही पाणी स्पर्श होत नाही. श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमी गर्दी असते. दर्शन जरी सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वर शक्ती ही निर्गुण, निराकार असते. म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात. रात्र 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत श्री दत्तप्रभूंच्या पालखीचा सोहळा चालतो. प्रथम पूजा आरती झाल्यानंतर अलंकाराने सुशोभित अशी श्री दत्तप्रभूंची मूर्ती पालखीत बसवतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नांची आरास साज मखमली, रत्नांची आरास साज मखमली. त्यावर सुगंधी फुले गोड ओली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. झुळूक कोवळी चंदनासारखी, झुळूक कोवळी चंदनासारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 7 जन्मांची लाभली पुण्याई, 7 जन्मांची लाभली पुण्याई. म्हणून झालो पालखीचे भोई, म्हणून झालो पालखीचे भोई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वाट वळणाची जीवाला या ओढी, वाट वळणाची जीवाला या ओढी. दिसते समोर नरसोबाची वाडी, दिसते समोर नरसोबाची वाडी. डोळियात गंगा जाहली बोलकी, डोळियात गंगा जाहली बोलकी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. त्यानंतर श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी कृत करुणा त्रिपदी पदे, अष्टके आणि शेजारती म्हणण्याचा कार्यक्रम होतो. नंतर तीर्थप्रसाद दिला जातो. मित्रांनो, भक्तांच्या निवासाची सोय इथल्या वेगवेगळ्या धर्मशाळांतून माफक दरात केली जाते. या सर्व धर्मशाळा देवस्थान कमिटीच्या मालकीच्या आहेत. श्री वासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा अलीकडेच उभारण्यात आली आहे. खरंच आपण या कलियुगी अंधारातून प्रकाशमय जीवनात प्रवेश करण्यासाठी कलियुगातील एकमेव भगवंत श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराजांची मनातून भक्ती केल्यावर निश्चितच आपणास आयु, आरोग्य, ऐश्वर्य, अक्षय लक्ष्मी प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. अवधूत चिंतन श्री